नमस्कार मित्रांनो, मी शिवम मोडकुते. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थी जे काही असतील त्याचे इथे अर्थसहाय्य जे आहे ते पेन्शन जे काही आहे ते वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय काढलेला आहे. तर DBT म्हणजे जसे की लाडकी बहीण असेल, PM किसान योजना असेल, तर या सर्व योजनेचे पैसे हे DBT मार्फत येत असतात. तर DBT म्हणजेच तुमच्या अकाउंटला हे आधार लिंक असणे हे गरजेचं आहे. त्यासंबंधी हा GR काढलेला आहे. तर काय काय या GRमध्ये सांगितलं आहे हे आपण पाहणार आहोत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या योजना राबविण्यात येत असतात. हे डिसेंबर 2024 पासून म्हणजेच याच महिन्यापासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचारधारा होती. तर हे जे काही पैसे आहेत ते DBT मार्फत इथे करण्याची इथे विचारधारणा होती. तर शासन निर्णय त्याविषयी काढलेला आहे. तर पाहता क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर जे काही लाभार्थी नोंदणी केलेली होती 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर जे काही लाभार्थी आहेत त्यांना जी रक्कम डिसेंबरचा हप्ता असेल, जानेवारीचा हप्ता असेल, चे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांचं DBT नसेल अशा लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे असे सुद्धा यामध्ये सांगितले आहे. तर हे सर्वांना जानेवारी 2024 अखेरपर्यंत DBT मार्फतच उपलब्ध होईल असं सुद्धा या GRमध्ये सांगितलं आहे. तर खाली पहा, दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये 408 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. तर इथे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408 कोटीची इथे आवश्यकता होती. तर 408 कोटीची ही आवश्यकता इथे मंजूर केलेली आहे. तर जे काही तुमचे इथे अकाउंट आहे हे DBT करणे महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला इथे अकाउंट DBT करायचे असेल तर तुम्ही पोस्टाचे इथे अकाउंट खोलू शकता आणि एका दिवसात हे DBT होते. तर अशा प्रकारची ही माहिती होती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.